नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तांदूळ जे आहे ते आपण 3 वाट्या घेतलेले आहेत आणि 1 वाटी आपण ह्या ठिकाणी थोडंसं कमी उडद डाळ घेतलेली आहे आणि लहान वाटी घेतलेली आहे त्या वाटीनं आपण मसूर डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं आपण चणा डाळ घेतलेली आहे. तर ह्या ठिकाणी तूर डाळसुद्धा आपण थोडीशी घेतलेली आहे. तर इतक्या डाळीचा आपल्याला छान भन्नाट पौष्टिक असा पदार्थ बनवायचा आहे, जे की आपण नेहमी बनवतो, पण अगदी सगळ्या डाळी घेतल्यानंतर प्रोटीन, फायबर आपल्याला सर्व भेटणार आहे. आणि सुट्टीच्या दिवशी मुलांना काहीतरी वेगळं खावं वाटतं, तेव्हा आपण असे पदार्थ केले तर नक्कीच सर्वांना आवडतील. तर ह्या ठिकाणी तांदूळ छान आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणखीन एक वेळेस पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 वेळेस आपण स्वच्छ धुवून घेतलेले, जे काही धूळ असेल ते निघून जाईल. तर ह्या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 तासासाठी असं ही डाळ भिजत ठेवायचे. तर 5 ते 6 तासानंतर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी डाळ छान भिजलेली आहे आणि मस्त डाळ टम्म झालेली आहे. तर इथं आता आपल्याला ही डाळ जी आहे ती मिक्सरला काढून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थोडी थोडी टाकून आपल्याला चांगलं मिक्सरला ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. आता ती बारीक पीठ आपण ह्या ठिकाणी काढलेलं, जास्तही मोठं आपल्याला ठेवायचं नाही. तर एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे काढलं ते काढून घ्यायचं आणि 2 ते 3 बॅचेसमध्ये अशाच पद्धतीनं आता सर्व पीठ जे आहे ते काढून घ्यायचे. जर माझ्या चॅनल तुम्ही नसेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये खूप छान सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि सांगितलेलं सुद्धा आहे की व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहतात ते सर्वांचं. अगदी मुंबईवरून, अमरावतीवरून सुद्धा व्हिडिओ छान पाहिलेले आहेत आणि त्यांचे कमेंटसुद्धा आलेले आहेत. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते आपण 8 तासासाठी फॉर्मट होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि छान पीठ जे आहे ते फॉर्मट झालेलं आहे आता आणि मस्त फुगलेलं आहे. पदार्थ बनवण्यासाठी अगदी ह्या पिठापासून आपण भरपूर असे पदार्थ बनवू शकतो, जे की नाश्त्याचे पदार्थ आपल्याला वेगवेगळे बनवता येतात. तर ह्या ठिकाणी आपण पीठ जे छान तयार करून घेतले, आता यामधलंच काहीच पीठ मी या ठिकाणी शिल्लक ठेवणार आहे, कारण दुसरा पदार्थ बनवायचे. ह्याच पिठापासून आपण उत्तप्पा, डोसा, इडली, आप्पे भरपूर असे पदार्थ बनवू शकतो. तर इथे मी थोडंसं पीठ जे आहे ते थोडं साईडला ठेवलेलं आहे आता. आणि शिल्लक राहिलेल्या पिठापासून आपल्याला अगदी छान वेगळे, नेहमी तर आपण बनवतोच, पण अगदी थोडेसे वेगळे आपण ह्या ठिकाणी आज आप्पे बनवणार आहोत. आणि एकदम चांगलं पीठ जे आहे ते फुगलेलं आहे. जर अशा पद्धतीचं पीठ झालं तर कुठलाही पदार्थ जो आपण ह्या पिठापासून बनवणार तो परफेक्ट बनतो, बिलकुल बिघडत नाही. तर अशाच पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी आपण काहीच मिक्स केलं नव्हतं. तर ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, किंवा तुम्हाला जर हवा असेल तर ह्यामध्ये भरपूर असा आपण मसाले टाकू शकतो, जसं की कांद्याचा तडका, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता ह्याचा तडका बनवून टाकला तरीसुद्धा चालतो. पण मी काहीच न टाकता अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर वाटेल इतके छान मऊ लुसलुशीत आप्पे बनवून तयार होतात. नेहमी तर आपण तांदूळ आणि उडीद डाळीचे बनवतोच, पण आज आपण मिक्स डाळीचे आप्पे बनवत आहोत. आता ह्या ठिकाणी नवीन थोडेसे भांडं नवीन असल्यामुळं सुरुवातीला चिकटण्याची शक्यता असते, पण पाहूया आपण आता काय होतं पुढं ते. आता थोडंसं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत, कारण जेव्हा आपण कुठलंही नवीन भांडं असतं त्यामुळे सुरुवातीला पदार्थ चांगला होत नाही. तरीसुद्धा आपल्याला ट्राय करायचं आहे आणि पाहायचं आहे की पदार्थ कसा बनतो. आता जमल तितकं आपण बसेल तितके आपण ह्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. तर फटाफट आपल्याला पूर्ण पात्र जे आहे ते भरून घ्यायचे. मुलांना सुट्टी असल्या दिवशी बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण तर नेहमीच बनवतो, पण अगदी सोप्या पद्धतीने एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, किंवा तुम्हाला आणखी कुठले पदार्थ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. होऊ शकतं अगदी मस्त गुबगुबीत आपले आप्पे झालेले आहेत आणि पहिल्याच प्रयत्नातसुद्धा आपल्या भांड्यामध्ये सुद्धा चांगले बनलेले आहेत. आपण नेहमी तर बनवतोच, पण अगदी नवीन भांड्यामध्ये उठतात की नाही, निघतात की नाही हा प्रश्न पडतो, पण अगदी छान निघालेले आहेत. चला आता दोन्ही साईडनं आपल्याला चांगलं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. ती तीळ लावून मस्त खाण्यासाठी खमंग आपले आप्पे तयार झालेले आहेत. सोबत खाण्यासाठी मी ह्या ठिकाणी चटणी आत्ताच बनवलेली नाही, नंतर मी बनवणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ मी भरपूर वेळेस अपलोड केला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर ह्या ठिकाणी आप्प्यासोबत खाण्यासाठी थोडी घाई असल्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबारच बनवून ठेवलेलं आहे, कारण आम्हाला ह्या पिठापासून थोडी इडलीसुद्धा बनवायची आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबार बनवलेलं आहे. चटणी, कारण की मुलांचं कसं असतं, एक जण एक मागतात, एक जण एक मागतात. त्यामुळं मी ह्या ठिकाणी याच पिठापासून 3 पदार्थ बनणार आहे. एक तर इडली, आप्पे आणि डोसा. आपल्याकडे ह्याच पिठापासून 3 पदार्थ बनले जाणार आहेत. आप्याचं प्लेटर तयार झालेलं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत आपले आप्पे तयार झालेत. मी टेस्ट करून पाहेन, तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवेन की आतमध्ये सुद्धा किती लुसलुशीत जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहेत.
अगदी गरमागरम खाण्यासाठी आप्पे तयार आहेत. मी टेस्ट करून पाहते. कमेंट करून तुम्ही सुद्धा सांगा की कसे झाले आहेत. व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला पाहायला चला तर आप्पे तर आपण पाहिलेत. आता आणखीन एक भन्नाट पदार्थ त्यापेक्षाही आहे. चला तर सुरुवात करूया. त्यामधलाच आज एक नवीन प्रकार आहे जे की तुम्ही आत्तापर्यंत कधीच बनवला नसेल. ह्या ठिकाणी आपण 1 वाटीपेक्षा जास्त थोडेसे मटार घेतलेले आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या, आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली. ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून ते कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी 1 कप इतकं मी पाणी टाकणार आहे. कारण पाणी न टाकता जर काढलं तर इतकं चांगलं पेस्ट बनून तयार होणार नाही. त्यामुळे पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर तर अशा पद्धतीने आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण आता 1 वाटी इतका रवा टाकलेला आहे. कुठलाही रवा घ्या, लहान मोठा चालतो. आणि थोडंसं आणखीन अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं पीठ तयार झालेलं आहे. आता आपलं एक भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे. आता 1 चमचा इतकं मी ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच चमच्यानं 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच चमच्यानं आपण ह्या ठिकाणी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चमचा मोठा घेतलेला आहे थोडासा. आता ह्या ठिकाणी मीठ आपण सुरुवातीला टाकलं नव्हतं. 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. आता सर्व जिन्नस जे आपण टाकलो ते मिक्स करून घ्यायचे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यात लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते आणि थोडा ओवा टाकला तरीसुद्धा चालतात. मी रंगासाठी थोडीशी हळद टाकली आहे. नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला मी चमच्याने थोडं मिक्स करून घेण्यानंतर जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीचा आता आपल्याला गोळा छान तयार करून घ्यायचं आहे. जर पीठ लागलं, जर खूप पातळ वाटलं तर थोडंसं आपण ह्या ठिकाणी गव्हात टाकलं तरीसुद्धा चालते. अगदी छान कुरकुरीत बनून तयार होतात. अगदी नवीन पदार्थ आहे. नेहमी तर आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. पण सर्वात नवीन पद्धतीचा आज आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. आणि कसं बनवलं ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा एकदा पाहून. आता ह्या ठिकाणी पीठ छान मळून झालेलं आहे. साईडला ठेवायचे आणि पुढे काय तयारी करायचं ते पाहूया. त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर ह्या ठिकाणी आता एक मी मीडियम साईजचं ताट घेतलेलं आहे. आता त्याला काय करायचं आहे आपल्याला 1 चमचा इतकं आपण तेल टाकून घ्या. तेल जे आहे ते पूर्ण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आणि पूर्ण ताटाला लावून घ्यायचं व्यवस्थित. आता ह्या ठिकाणी ब्रशने मी तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे किंवा हाताने लावलं तरीसुद्धा चालते. तेल लावून झाले की काय करायचं आहे 1 चमचा इतके आपल्याला तीळ घ्यायचं आणि पूर्ण ताटामध्ये व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जे की पूर्ण आपल्या जो आपण पदार्थ बनवतो त्या पदार्थाला व्यवस्थित लागले जातील अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेलं आहे. आता नाही टाकलं तरीसुद्धा चालते. पण संक्रांत स्पेशल आपण पार्टीसाठी बनवत आहोत तर अगदी छान डेकोरेशनचा पदार्थ व्हायलाच पाहिजे. आता ह्या ठिकाणी जे पीठ आपण तयार केलं ते हातानं आपण थोडंसं असं जसं की आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीनं आपण हातात घेतलेली आहे. मोठा आपण गोळा तयार करून त्याचा चपटा करून आपण हे ताटात टाकलेलं किंवा तुम्ही डायरेक्ट ताटात टाकून स्प्रेड केलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी मोठी आपण लाटी बनवून घेणार आहोत. तर आता ह्या ठिकाणी पटापट मी मोठी करून घेईन आणि वरतूनसुद्धा आपल्याला आणखीन थोडेसे आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे आणखीन डेकोरेशनसाठी. नाही टाकलं तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकलात तरीसुद्धा छान दिसतात. तुम्ही नेहमी कटलेट तर बनवत असालच पण कटलेटपेक्षा सुद्धा भारी पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. तीळ तर लावून झालेले आहेत. आता थोडंसं हाताने थापून घ्यायचे म्हणजे जे की तीळ निघणार नाहीत आणि चांगले लागले जातील. आता तीळ लावून झालेले आहे. एक मोठी कढई घेतली गॅसवरती ठेवलेली आहे. 2 कप आता ह्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत किंवा पातेलं घेतलं तरीसुद्धा चालते. स्टँड ठेवायचे आणि स्टँडवरती आपण जे ताटाला पीठ ठेवलेलं आहे ते आता ह्या ठिकाणी आपण ठेवून घेतलेलं आहे. एक 10 मिनटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पीठ जे आहे ते छान वाफरलेलं आहे आणि स्टीम झालेलं आहे. आता आपल्याला चेक करून पाहायचं सुरीला लागत नाही तर मला समजायचं की छान पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी तयार झालेलं ताट आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि सुरीनं आपल्याला छान आकार द्यायचा आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही गोल किंवा शंकरपाळी आकार कुठलाही आकार दिला तरीसुद्धा चालते. पण ह्या ठिकाणी मी सरळ चौकोनी आकार करून घेणार आहे. अशा पद्धतीनं काप टाकून घ्यायचे आहेत. आता नेहमी जर तुम्ही दाल बाटी बनवत असाल दाल बाटीपेक्षा सुद्धा भन्नाट पदार्थ आहे. लहान मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडेल इतका छान पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. एक वेळेस तुम्ही केल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटलं अगदी खरंच खूप छान पदार्थ आहे. मला सुद्धा विश्वास बसला नाही की इतका छान हा पदार्थ बनवून तयार होईल. मला सुद्धा खूप आवडला आणि मुलांना तर खूपच आवडला. पुरला सुद्धा नाही नंतर आणखीन बनवावं लागलं. आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पाहू शकता अगदी छान निघालेत. बिलकुल हे मोडत नाहीत. परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत. आता पूर्ण आपल्याला हे साईडला काढून घ्यायचे आहे. तर फटकन ह्या ठिकाणी मी काय करेन साईडला काढून घेईन. आता गॅसवरती आपल्याला काय करायचं तेल ठेवायचे गरम होण्यासाठी किंवा तुम्ही फक्त पॅनवरती टाकून 2 चमचे तेलातसुद्धा खालीवरी करून टाकलात तरीसुद्धा खूप छान लागतात किंवा डीप फ्राय करा किंवा तुम्ही शॅलो फ्राय केला तरीसुद्धा चालते. ह्या ठिकाणी आता मी तेलात टाकलेलं आहे. आता एका साईडनं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. फुल करायचा नाही की कुरकुरीतपणा येतो. छान आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे.
आता एका साईडनं व्यवस्थित तळलेले आहेत, मी दुसरी साईडसुद्धा अशी तळून घेणार आहे. आता पूर्ण आता आपल्याला उलट्या साईडला टाकून घ्यायचं आहे. वा, मस्त रंग आलेला आहे, सुरेख रंग, आणि वास तर खूप छान येत आहे. आता ह्या ठिकाणी प्लेटमध्ये बाहेर काढून घेईन. सर्व जे आपले कटलेट आहेत मी तळून घेतलेले आहेत ते बाहेर काढून घेणार आहे. आता तुम्ही कटलेट म्हणा किंवा कुठलंही नाव द्या, मला तर माहिती नाही, पण मी कटलेटच म्हणलेलं आहे, कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच बनवलं, पण मलाही वाटलं नव्हतं इतके छान बनतील. आता ह्या ठिकाणी कटलेट तर आपले बनून तयार झाले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेईन. आता ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही दह्याची चटणी किंवा आंबटगोड चटणी किंवा सांबार बनवलं तरीसुद्धा चालते. छान कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी अप्रतिम खमंग आहे, चटपटीत आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला एक कटलेट मी तोडूसुद्धा दाखवेन आणि आवाजसुद्धा दाखवेन की किती कुरकुरीत मस्त तयार झालेले आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि खाण्यासाठी खमंग असे हे आपले चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे. एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा पदार्थ कसा. चला तर आणखीन एक आपल्या स्नॅक्समध्ये पदार्थ पाहायचे. चला तर सुरुवात करूया. नाही, कारण केव्हाही जर आपण मार्केटमध्ये भाजीच्या स्टॉलवर किंवा फ्रूटच्या स्टॉलवर गेलं तर आपल्याला ही केळी भेटून जाऊ शकते. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं बाहेरून तर आपण नेहमी हा पदार्थ आणतो, पण इतका महागडा आणि अस्वच्छ पद्धतीनं बनवला असतो, त्यामुळे घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला बनवायचे. तर ह्या ठिकाणी कच्च्या केळी घेतलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे. दोन्ही सेम प्रमाणात घेतलं तरीसुद्धा चालते. आणि थोडंसं त्यावरती आपल्याला 2 चमचे इतकं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं, जे की मीठ चांगलं विरघळलं जाईल. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी विरघळून घेतलेलं आहे. आता मीठ आणि हळद आपण विरघळून साईडला ठेवलं आहे. तर आता गॅसवरती आता आपण पॅन ठेवणार आहोत. आता तेल टाकून घ्यायचे. आता तेल गरम होईपर्यंत आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे. आपल्याला केळी डायरेक्ट सोलून घ्यायची आहे, त्यामुळे आपण अगोदर तेल ठेवून घेतलेलं आहे, कारण केळी जर सोलून घेतली तर खूप लवकर लाल पडली जाते किंवा काळी पडली जाते. त्यामुळे आपल्याला तेल ठेवूनच या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कच्ची केळीवरची साल काढण्यासाठी थोडंसं हार्ड जातं, त्यामुळे असं कट करून घ्यायचं. अशा चिऱ्या पाडून घेतल्या की आपल्यावरची साल काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साल काढू शकतो. आता साईडचे थोडंसं आपल्याला कट काढून टाकायचे आहेत, जे की साल काढण्यासाठी सोपं जाईल. तर अशा पद्धतीनं आपण चिऱ्या पाडून घेतल्या आणि त्यामधून आपल्याला असे सोलून घ्यायचे. तर ह्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण केळ्या एकदम सोलायच्या नाही आहेत. एकच केळी आपण सुरुवातीला सोलून घेतो, कारण एकाच केळीपासून आपल्याला बनवायचं आहे. एक एक केळी घ्यायचं आणि अशी सोलून घ्यायचं. चला तर मी फटकन ह्या पद्धतीने केळी सोलून घेते. आता एक एक करून आपण अशी साल पूर्ण काढून घेणार आहे. अगदी घट्ट असते, त्यामुळे काढण्यासाठी थोडासा वेळ लागतो. फक्त इतकीच प्रोसेस थोडीशी हार्ड आहे. बाकी इतकं सोपं आहे की सहज तुम्ही नवीन फर्स्ट टाईम जरी बनवता बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही. तेल छान गरम झालेलं आहे. अशी चिप्स करण्याची जी आपली खिसणी असते, जी आपण वेफर्स नेहमी उन्हाळ्यामध्ये बनवतो, तीच खिसणी ह्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला तेलामध्ये डायरेक्ट अशी चिप्स करून टाकायचे आहेत, की आपण खाली जर करून घेतलं तर ते एकमेकाला चिटकले जातील आणि लाल पडले जातील. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तेलात टाकायचे, जे की परफेक्ट मार्केटमधून जशी आपण चिप्स आणतो केळीचे त्याच पद्धतीचे हे चिप्स बनून छान तयार होतात. अगदी कुरकुरीत आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग आहेत. तळते वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला एकदम फुल करायची नाही किंवा एकदम लहानही नाही, मीडियम ठेवून आपण हे तळून घेऊ. जेव्हा टाकतो तेव्हा तेल चांगलंच कडकडीत गरम असायला पाहिजे. जर थंड झालेल्या तेलात टाकला तर एकमेकांना चिप्स जे आहे ते चिटकण्याची शक्यता असते. थोडंसं तळले की त्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. आपण जे हळद आणि मिठाचं पाणी केलं आहे ते फक्त अर्धा चमचा इतकं आपण टाकून देणार, जास्तीचं पण टाकायचं नाही. मिठाचं पाणी टाकल्यानंतर थोडंसं आवाज येतो आणि तुडतुड उडतं, त्यामुळं घाबरायचं नाही. जास्त वेळ उडत नाही, 1 सेकंदापुरतं ते उडतं आणि नंतर लगेच बंद होतं आणि मिठाची चव जी आहे ती चांगली चिप्सला लागली जाते. ह्या ठिकाणी चिप्स अगदी छान कुरकुरीत तळलेले आहेत. आता आपण ते बाहेर काढून घेणार आहोत. पाहिलं ना, अगदी 1 मिनिटामध्ये एक बॅच आपली तयार झाली. एका केळ्यापासून भरपूर अशा आपण एक पॉकेट जर विकत आणत असतो, तेव्हा पॉकेटमध्ये एकाच केळ्याची चिप्स इतकी बसतात. इतकी सोपी पद्धत आणि खूप क्वांटिटीमध्ये घरी जे आहे ते आपण बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा मी त्याच पद्धतीनं किंवा तुम्हाला उभे लांबट आकारामध्ये जर चिप्स हवे असतील तर तुम्ही तसेसुद्धा टाकू शकता. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपण तशीच टाकून दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीनं ही सुद्धा बॅच आपल्याला तळून घ्यायचं आहे. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. आता ह्या ठिकाणी एक साईड आपली तळून झाली आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा असंच मिक्स करत आपल्याला तळवून घ्यायचं आहे. नेहमी आपण प्रवासामध्ये किंवा कुठेही जर गेलो तर आपण बाहेरचे पॉकेट घेऊन खातोच, पण जर घरी असे पॉकेट जर तुम्ही तयार केलात किंवा मुलांना करून दिलात तर
बनवून ठेवला तर मुलांनासुद्धा खूप आवडतील किंवा शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही थोडे थोडे टाकूनसुद्धा देऊ शकता. अगदी छान पर्याय आहे. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपली छान तळलेली आहे. पाहू शकता एकाच रंगामध्ये आपल्याला एकसारखे रंगात तळून घ्यायचं आहे किंवा डार्क किंवा खूप लालसर असे काढायचे नाही आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी आपले इतके चिप्स बनवून तयार अगदी 7 केळ्यापासून आपण ही बनवलेले आहेत. इतके भरपूर असे आपले हे चिप्स बनवून तयार झालेत एकाच रंगामध्ये. कुरकुरीत आवाजावरून तुम्हाला सुद्धा लक्षात येणार आहेत की हे चिप्स किती कुरकुरीत झालेत आणि किती खाण्यासाठी सुद्धा अगदी छान टेस्टी झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की आपण घरीसुद्धा असे चिप्स बनवू शकतो इतक्या सोप्या पद्धतीनं आणि बिलकुल कमी साहित्यामध्ये फक्त एकाच वस्तूपासून आपण बनवलेलं आहे. जास्त आपल्याला ह्यासाठी पसारा मांडण्याची गरज नाही. आता ह्यावर तुम्ही थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर खूप स्पायसी हवं असेल तर तुम्ही भरपूर ह्यावरती मसालेसुद्धा टाकू शकता. पण ह्यावरती मी जास्तीचे मसाले टाकलेले नाहीत कारण असंच नमकीन चिप्स खूप छान लागतात. त्यामुळे जास्त मसाल्याचा ह्या ठिकाणी मी वापर केलेला नाही आहे, असंच ठेवणार आहे. आता ह्या ठिकाणी एखादा कंटेनर घ्यायचा, एखाद्या डब्यामध्ये पॅक हवाबंद जर ठेवलं तर आरामात 1 महिन्याकरता ह्या चिप्सला काहीच होत नाही. 1 महिना तर काय 2 दिवससुद्धा हे चिप्स बिलकुल राहणार आहेत. 100% गॅरंटी आहे. कारण इतके छान होतात की सर्वांनाच आवडतात. ते बिलकुल शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे की किती कुरकुरीत ही चिप्स बनवून तयार झालेत. अगदी छान चुरासुद्धा होत आहे. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की चिप्स जे आहेत ते किती कुरकुरीत झालेले आहेत. आता हे या ठिकाणी एका कंटेनरमध्ये मी हे ठेवलेले बाकीचे शिल्लक जे आहेत ते खाण्यासाठी वरतीच ठेवलेत आणि असं हवाबंद ठेवल्यामुळं बिलकुल हवा लागणार नाही. तर तुम्हाला हे चिप्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.